लक्ष्मी कोयना धरण 105 टीएमची क्षमता असलेल्या या धरणाची गणना एक मोठे धरण असे केले जाते. कोयना ते तापोळा इतका प्रचंड विस्तार असणाऱ्या जलाशयाला शिवसागर जलाशय या नावाने देखील ओळखले जाते. महाराष्ट्राच्या विकासात जडणघडणीत कोयना धरणाचा मोलाचा वाटा आहे. कोयना धरणाची वैशिष्ट्ये ती आज आपण जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. धरणाची पाणी साठवण क्षमता ही 2797.4 दशलक्ष घनमीटर इतके आहे. तसेच धरणाचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ हे 891.78 वर्ग आहे. धरणाची उंची 103 मीटर आहे, तर धरणाची लांबी 807 मीटर आहे. धरण बांधण्याचा प्रकार रबर कॉन्क्रीट मधला आहे. हा बहुउद्देशीय प्रकल्प म्हणजे कोयना धरणाचे बांधकाम हे कोयना नदीवर इसवी सन 1956 साली सुरू करण्यात आले आणि 1956 साली हे सुसज्ज असे धरण राष्ट्राला समर्पित करण्यात आले. महाराष्ट्राला तत्कालीन विकासात्मक धोरण तडीस नेण्यासाठी सिंचन, शेती, औद्योगिकरण यासाठी वीज आवश्यक होती. ती वीज कोयना धरणाने दिली. विजेची मागणी प्रचंड वाढली. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रासह निम्म्या कर्नाटकाला कोयनेने वीज दिली. कदाचित तुम्हाला माहीत असेल, कृष्णेच्या तीरावर असणाऱ्या प्रत्येक गावात शासनाने नंबरी दगड लावले आहेत. याचं कारण काय, तर कोयना धरण फुटलं तर कुठेपर्यंत पाणी येईल याचा सर्वे शासनानं केला आहे. ही सांगणारी दिशा म्हणजे हेच ते नंबरी दगड. कोयना धरण फुटल्यावर कराडच्या टॉवरवर बसून कावळा चोचीने पाणी पिईल इतकं पाणी येणार, ही जुन्या जाणत्या लोकांची पारावर बसून झालेली चर्चा कदाचित आपण ऐकली असेल. दिनांक 12 जुलै 1961 रोजी पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण फुटून संपूर्ण पुणे शहर वाहून गेले होते. आजही या जखमा न भरून निघणाऱ्या आहेत. दिनांक 11 फेब्रुवारी 1967 साली कोयना क्षेत्रात 5.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. याला आज 50 वर्षे उलटून गेली आहेत, पण त्यावेळी कोयनेला तडे गेले आहेत. महाराष्ट्रातील कोयना धरण फुटणार ही अफवा वेगाने पसरली. कराड, सांगली, कोल्हापूर, बेळगाव हे जिल्हे वाहून जाणार या अफवेने महाराष्ट्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पण सुदैवाने धरणाला काहीही झाले नव्हते. हेच निमित्त होतं कोयना धरणाच्या फुटीच्या अफवेचं. कोयना हे भूकंपप्रवण क्षेत्रात आहे आणि कधीही भूकंप येऊ शकतो. आपलं काही खरं नाही असंही त्यावेळी चर्चा रंगत होत्या. पण शेवटी अफवाच ठरल्या. आज धरणाला 50 वर्षे उलटून गेली आहेत, तरी देखील धरण सुस्थितीत आणि मजबूत असून देशाची सेवा करत आहे. पण जर समजा एवढं मोठं विशाल कोयना धरण फुटलं तर येणाऱ्या आपत्तीचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो. कोयना धरण फुटलं तर त्याचा जलप्रकोप किती भयानक असेल, ती ही येणारी आपत्ती फक्त एक जिल्ह्यापुरती किंवा एक राज्यापुरती मर्यादित राहणार नाही, हेही तितकेच खरे. तर ही आपत्ती 3 ते 4 राज्यात विनाश करेल. कारण कृष्णेच्या पट्ट्यात कर्नाटकातील मोठे आलमट्टी धरण देखील येते. ते सुद्धा सुरक्षित राहणार नाही. हा जलतांडव जीवित आणि वित्तहानी इतकी प्रचंड करेल की येणाऱ्या नुकसानीची भरपाई करताना आपली एक पिढी संपून जाईल. म्हणजे हे जलप्रलय झालेले क्षेत्र अनेक वर्षे मागे जाईल. याचे होणारे नुकसान न भूतो ना भविष्यती असेल. म्हणूनच कोयनाच नाही तर सर्वच लहान मोठ्या धरणांवर शास्त्रज्ञांचे बारीक लक्ष असतं. धरणावर राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय दर्जाचे वैज्ञानिकांच्या समित्या निरीक्षण करत असतात. रात्रंदिवस प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी धरणाची देखभाल व दुरुस्ती करत असतात. मग तो कितीही मोठा भूकंप येऊ दे, मग सुरक्षितच राहणार. ज्या विश्वासाने, ज्या कष्टाने धरण बांधण्यात आलं, त्या प्रकारे धरणाकडे दिवस रात्र लक्ष देण्यात येते. त्यावर मी देखील ठामपणे सांगू शकतो, कोयनेची एक वीट देखील सरकणे मुश्किल आहे. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.